राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाचा हल्ला, काठ्यांनी गाडीच्या काचाही फोडल्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभेत प्रचंड गोंधळ, निषेध व्यक्त करणाऱ्या राजकुमार दुर्गुडेंना धक्काबुक्की करत सभागृहाच्या बाहेर हकललं। कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं, पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे, सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य। मुंबई पुण्यातील मराठी कलाकारांनो, मराठवाड्यातील बांधवांना मदत करा, अमोल मिटकरींची कलाकारांना भावनिक साद। कोणाला आणि कोणतं पत्र दिलं, मी 12,000 कारची रॅली काढली असती, विमानतळाच्या श्रेयवादावरून पाटील म्हात्रेंमध्ये जुंपली। अंगावरचं पांघरून सुद्धा गेलं, काहीच राहिलं नाही, पुरामुळे शाळेत स्थलांतरित आजी आजोबांनी फोडला टाहो। शनी शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकलं सील, पोलीस बंदोबस्तात, कलेक्टरांकडून देऊळ कार्यालय बंद। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 1.5 तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर, गोरेगाव मुलुंड लिंक रोडमुळे होणार मोठा फायदा। आणि प्रेम प्रकरणात अपयश, तरुणाने 11व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला, डोंबिवलीतील घटना मोबाईलमध्ये कैद। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।